कसे आहात मित्रांनो? स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आपण आलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले वेरूळ या ठिकाणी आलो आपण. श्री विश्वकर्मा मंदिर आहे या ठिकाणी. आपण बघूया या मंदिराचे विशेष. या ठिकाणी असे पिंडीसारखा आकार महाग बघू शकता तुम्ही. पिंडीसारखा मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलंय. आपण बघूया, चला. सांगितलं नाही मला विश्वकर्मा मंदिर म्हणजे काय. इथून आतमध्ये आल्याच्या नंतरच आपल्याला श्री विश्वकर्मा मंदिर लागते. मंदिराच्या बाजूला देखील इथे मंदिर देखील आहे. मंदिराची रचना आपण बघू शकता. पिंडीसारखी रचना या ठिकाणी बनवण्यात आली. असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आहे. मंदिराच्या आतमध्ये एंटर केल्याच आपल्याला मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला महाकालेश्वर या ठिकाणी दिसतात. महाकालेश्वरच्या बाजूलाच आपण जर बघितलं तर आपल्याला शनिदेव देखील या ठिकाणी आहे. दोन अशा भव्य मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले आहे. मंदिर बघू शकता मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी असं मंदिर या ठिकाणी आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी देखील या ठिकाणी बघायला भेटतात. अतिशय भारी मंदिर या ठिकाणी आहे मित्रांनो. आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी घडतं मित्रांनो. शिव मंदिराच्या बाजूलाच आपल्याला श्री विश्वकर्मा मंदिर या ठिकाणी बघायला भेटतं. मंदिराची एकदम अशी छानशी रचना या ठिकाणी करण्यात आली. अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी स्थापित करण्यात आले. आपण बघू शकता गोलाकार मंदिर हे आहे. जसे शिवपिंड या ठिकाणी शिवपिंडीसारखं मंदिर या ठिकाणी बनवलंय, तसंच देखील गोल आकाराचं मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलंय. मित्रांनो, हे तेच श्री विश्वकर्मा आहे ज्यांच्याकडे या सृष्टी निर्माण करण्याचं कुठं हे निसर्ग निर्माण कसा करायचा याचं काम यांच्याकडे दिलं होतं. ब्रह्मदेवांनी हे काम यांच्याकडे सोपवलं होतं. हे तेच विश्वकर्मा आहेत मित्रांनो. आपण बघू शकता हे त्यांचं मंदिर आहे. एक प्रकारे म्हटलं तर ब्रह्मदेवाचे असिस्टंट म्हणून यांची ओळख आहे.